Good morning, student. Today we are learn about food safety, our fifth chapter of 7th standard. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपला विज्ञानातील 7वा धडा फूड सेफ्टी म्हणजेच अन्न पदार्थांची सुरक्षा बघणार आहोत. In this chapter we are going to take information about food source, nutrients obtained and their functions, factors responsible for food spoilage, wastage of food, prevention of food protection, food preservation, etc. विद्यार्थी मित्रांनो, अन्न पदार्थांची सुरक्षा या पाठात आपण पदार्थांचे स्रोत, या पदार्थांपासून मिळणारे शरीराला घटक, कार्य, अन्न बिघाडास कारणीभूत घटक, अन्न नासाडीची कारणे, त्याचप्रमाणे अन्न साठवण आणि अन्न सुरक्षा इत्यादी गोष्टी पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण पान नंबर 34 वर दिलेला भाग पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन. या भागात आपण हा जो तक्ता दिलेला आहे त्याची माहिती घेऊया. तक्त्यातील पहिला कॉलम बघा, फूड सोर्स. फूड सोर्स म्हणजेच पदार्थ आपल्याला कुठून मिळतात, पदार्थांचे स्रोत कोणते असा त्याचा अर्थ होतो. सोर्सचा अर्थ होतो स्रोत मराठीत. नंतर न्यूट्रिएंट्स ऑब्टेन म्हणजे पदार्थांपासून कोणते घटक मिळतात. इन लास्ट स्टँडर्ड वी आर टेकिंग इन्फॉर्मेशन अबाउट फूड कॉन्स्टिट्युएंट्स. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फूड कॉन्स्टिट्युएंट्स: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर आर फूड कॉन्स्टिट्युएंट्स. आपण मागील इयत्तेत बघितलं आहे की पदार्थाचे कोणते घटक आहेत. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ हा घटक आहे. प्रोटीन्स प्रथिने, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स इत्यादी अन्नपदार्थांचे घटक आहेत. हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दिलेलं आहे फंक्शन्स इन द बॉडी. म्हणजे हे जे काही घटक आहेत कार्बोहायड्रेट्स किंवा आपल्याला पदार्थापासून जे काही घटक मिळतात त्यांची फंक्शन्स कोणती, तर ते आपण बघणार आहोत. चार्टमध्ये आपण सिरियल 1 बघूया. ज्वार, व्हीट, मिलेट म्हणजे बाजरा, आणि राईस या गोष्टींपासून आपल्याला कोणते न्यूट्रिएंट्स मिळतात, तर कार्बोहायड्रेट्स. मोस्टली कार्बोहायड्रेट्स, मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ मिळतात. इथे या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स येईल, पिष्टमय पदार्थ. आणि पिष्टमय पदार्थांचं फंक्शन काय आहे ते आपण नंतर बघूया. नंतर बीन्स अँड पल्सेस, सर्व प्रकारच्या कडधान्य आणि डाळींपासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. ऑइल, घी एक्सेट्राच, तेल आणि दही इत्यादी पदार्थांपासून आपल्याला फॅट्स मिळतात. आणि फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स इत्यादी पदार्थांपासून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स मिळतात. आता आपल्या हा न्यूट्रिएंट्स ऑप्शनचा रकाना भरून झाला आहे. लक्षात घेऊ आपण परत. आपण या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स लिहिलेलं आहे. कार्बोहायड्रेट्सचं फंक्शन काय आहे, तर ग्रोथ ऑफ बॉडी,
शरीराची वाढ करणे, इथे ग्रोथ ऑफ बॉडी, शरीराची वाढ करणे, नीट लक्षात घ्या, ग्रोथ ऑफ बॉडी. नंतर बीन्स आणि पल्सेसपासून काय मिळतं आपल्याला? प्रोटीन्स मिळतात. प्रोटीनचं फंक्शन काय आहे? तेच आहे, ग्रोथ ऑफ बॉडी. आणि प्रोटीनचं मेन फंक्शन आहे रिपेअर ऑफ बॉडी, म्हणजे शरीराची झीज भरून काढणे. प्रोटीनची 2 फंक्शन सांगितली, ग्रोथ ऑफ बॉडी आणि रिपेअर ऑफ बॉडी. नंतर ऑइल, घी एक्सेट्राच पदार्थांचं फंक्शन काय आहे? ऑइल, घी म्हणजेच या ठिकाणी फॅट्सचं फंक्शन काय आहे? तर फॅट्सचं फंक्शनसुद्धा आहे ग्रोथ ऑफ बॉडी. ग्रोथ ऑफ बॉडी आणि रिपेअर ऑफ बॉडी दुसऱ्याचं. तिसऱ्याचं आहे ग्रोथ ऑफ बॉडी आणि चौथ्याचं फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण जे फळे भाजीपाला वगैरे खातो, फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचं फंक्शन काय आहे? तर आपलं जे शरीर आहे ते प्रॉपरली वर्क झालं पाहिजे, म्हणजेच बॉडी वर्क प्रॉपरली ऑफ बॉडी, असं शेवटच्याचं फंक्शन आहे, वर्क प्रॉपरली ऑफ बॉडी. तुम्हाला ही सर्व फंक्शन समजली असतील. आता आपण पुढील माहिती घेऊया. ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी. We get these nutrients from food materials like wheat, jar, pulses, rice, vegetables, fruit, etc. However, what will happen if these food materials are infested by insect or spoil in any way? लक्षात घ्या, आपण हे विविध पदार्थ खातो, आपण त्यांची माहिती तक्त्यात घेतलेलीच आहेत. जर हे पदार्थ खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल? म्हणजेच अन्न जर खराब झालं, फूड सेफ्टी या धड्यात आपण काय बघणार आहोत? अन्न पदार्थांची सुरक्षा. खराब अन्न पदार्थ खाल्ले तर काय होईल? अर्थातच आपल्या बॉडीला त्याचा त्रास होईल, आपली बॉडी खराब होईल, आपल्याला आजारी व्हावं लागेल किंवा आजारी पडू आपण, अशा प्रकारचा त्रास आपल्याला होऊ शकतो. ऑब्झर्व अँड डिस्कस या चित्रामध्ये आपण बघूया. पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला एक रॅट दिसतोय. या ठिकाणी सॅकमधून म्हणजे गोणीमधून जे काही धान्य बाहेर पडलेलं आहे, हे धान्य तो खातो आहे. आणि असं त्याने उष्टावलेलं, त्याने स्पर्श केलेलं धान्य आपण जर खाल्लं तर त्याच्याकडून त्या धान्यावर आलेले बॅक्टेरिया आपल्याला त्रासदायक ठरतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रात उघड्यावरील अन्नपदार्थ आहे. उघड्यावरील अन्नपदार्थांमध्ये हवेतून येणारे बॅक्टेरिया आणि इतर घटक हे पडतात. लक्षात घ्या, सध्या आपण कोरोनाची साथ चालू आहे, त्यामुळे असे पदार्थ खाणं पूर्णपणे चुकीचं आहे. कोणत्याही प्रकारे बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाऊ नका. तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय ही एक रस्त्यावर बसून भाजी विकणारी महिला दिसते, गृहिणी दिसते. या ठिकाणी रस्त्यावरचा आजूबाजूचा परिसर बघा किती अस्वच्छ आहे. अस्वच्छ परिसरात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात आणि हे त्या फळांवर येऊन बसतील आणि तशीच फळं जर आपण घेतली तर आपल्याला त्या फळांपासून त्रास होऊ शकतो. चौथ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की या ठिकाणी सॅक्स ठेवलेले आहेत. या सगळ्या सॅक्स अस्ताव्यस्त आहेत. या ठिकाणी काहीतरी खराब पदार्थ दिसतोय, म्हणजेच ओलसर जागी किंवा खराब ठिकाणी जर अशा प्रकारे सॅक ठेवल्या, धान्याच्या गोण्या ठेवल्या, तर त्या गोणीतील धान्य हे इन्फेक्शन होऊ शकतं, त्याला इन्फेक्शियस फूड बनवू शकतं, हे लक्षात घ्या. आता या चित्राखालील पॅराग्राफमध्ये आपण पाहणार आहोत फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज, म्हणजेच अन्न बिघाडास कारणीभूत घटक. अन्न बिघाडास अनेक मॅनमेड फॅक्टर्स कारणीभूत असतात, मानवी घटक कारणीभूत असतात. सर्वात प्रथम त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल
सर्वात प्रथम त्यामध्ये रॉंग हँडलिंग म्हणजे अन्नपदार्थांना चुकीच्या प्रकारे हाताळणं. रॉंग हँडलिंगचा अर्थ होतो चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थ हाताळणे. उदाहरणार्थ फळं जर झाडावरून खाली फेकली किंवा टेम्पोत फेकली गेली चढवताना, तर त्या ठिकाणी ती फळं खराब होणार. स्पॉईल म्हणजे खराब होणार. म्हणजेच किंवा गोण्या कशाही फेकल्या, गोणी उचलताना त्यांना जो हूक लावतात, ते हूकमुळे काय होतं, धान्य बाहेर पडतं, पुन्हा ते आत भरलं जातं, बाहेर पडलेले बॅक्टेरिया पुन्हा आत जातात. म्हणजेच प्रॉपरली योग्य प्रकाराचं हाताळणी केलं नाही तर त्याला आपण बोलतो रॉंग हँडलिंग. म्हणजे अन्नपदार्थांची ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी, शेतातल्या ठिकाणी, घरात ठेवताना किंवा आणि कुठेही योग्य प्रकारे जर आपण हाताळणी केली नाही तर ती हाताळणी अन्नपदार्थ बिघडण्यास कारणीभूत ठरेल. म्हणूनच फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज याच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर्स आहे रॉंग हँडलिंग. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर्स आहे बघा इकडे, ओव्हरकुक. अन्नपदार्थ जास्त शिजवले. अन्नपदार्थ तुम्ही खूप क्वालिटीचे घेऊन आलेले आहात, पण क्वालिटीचे अन्नपदार्थ आणून सुद्धा ते जास्त शिजवले गेले तर त्याच्यातले मिनरल्स, विटॅमिन्स पूर्णपणे नष्ट होणार. आणि म्हणूनच पालेभाज्या किंवा इतर भाज्या पण जास्त शिजू नये हे लक्षात घ्या. म्हणजे ओव्हर कुकिंग केल्यामुळे अन्न स्पॉइलेज होईल, अन्न फुकट जाईल. तिसरी गोष्ट या ठिकाणी आहे इम्प्रॉपरली स्टोर्ड. इम्प्रॉपरली स्टोर्ड म्हणजे काय, तर अन्नाची अयोग्य साठवणूक करणे. चुकीच्या पद्धतीने साठवणूक. जे अन्न टिकण्यासाठी ज्या ठिकाणी ठेवायचं आहे त्या ठिकाणीच ठेवावं लागेल. आता काही पदार्थ, आपण दुधासारखा पदार्थ घेतला, दूध आपण उकळून ठेवतो घरात, 1-2 दिवस टिकतं. पण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3-4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस टिकू शकतं. म्हणजेच एखादा पदार्थ टिकण्यासाठी योग्य ठिकाणी ठेवावा लागतो. असे काही पदार्थ आहेत. आता कांदे आपण उन्हाळ्यात जास्त घेतो, पावसाळ्यात टिकवतो, पण ते जर ओल्या ठिकाणी ठेवले कांदे तर काय होईल, ते खराब होतील, स्पॉइलेज होतील. म्हणजेच कांद्यांना हवा मिळाली पाहिजे, ते व्यवस्थित आपल्याला हवेशीर जागी, मोकळ्या जागी ठेवावे लागतील तर ते टिकतील. म्हणजेच थोडक्यात काय, इम्प्रॉपरली स्टोर्ड म्हणजेच अयोग्य साठवणूक करायची नाही पदार्थांचं. से इन डम प्लेसेस पुढेच दिलेलं आहे बघा, से इन डम प्लेसेस, ओलसर ठिकाणी साठवणूक तर करायचीच नाही आहे. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण आहे स्पॉइल ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा अर्थ होतो वाहतूक करताना अन्न स्पॉइल होणं, खराब होणं. काही वेळा मजूर असतात, कामगार असतात, ते योग्य प्रकारे हाताने करत नाही, फळावरून फेकतात, उंचावरून फेकतात, डोक्यावरून डायरेक्ट जमिनीवर टाकतात. अशा प्रकारे गोष्टी केल्यामुळे अन्न स्पॉइल होतं. आपण या पॅरेग्राफमध्ये पुन्हा बघूया फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे रॉंग हँडलिंग, अन्नपदार्थांची चुकीच्या पद्धतीने हाताळणी करणं, नंतर ओव्हर कुकिंग, नंतर इम्प्रॉपरली स्टोरेज करणं, नंतर कीप इन डम्प प्लेसेस, अन्न ओलसर ठिकाणी ठेवणं, आणि स्पॉइल ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतुकीच्या वेळी अन्न खराब होणं. हे सगळे फॅक्टर्स आहेत. हा भाग तुमच्या आता चांगला लक्षात आला असेल. आता आपण पुढील भाग पाहूया. आता या येलोइश चार्टमध्ये आपण जरा माहिती घेऊ. द फूडस्टफ्स वी कंझ्युम वेदर ऑफ ॲनिमल ऑर प्लांट सोर्स मस्ट बी द बेस्ट क्वालिटी, otherwise we may fall prey to disease or illness. Food is said to be spoiled if there is a change in its color, odor, लक्षात घ्या, कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट, अँड देअर इज अ लॉस ऑफ न्यूट्रिएंट कंटेंट. लक्षात घ्या, आपण अन्नपदार्थ खातो ते आपल्याला एकतर ॲनिमल प्रोडक्ट किंवा प्लांट प्रोडक्ट असतात, म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांपासून मिळतात.
आणि हे सगळे पदार्थ उत्तम दर्जाचे बेस्ट क्वालिटी असणं आवश्यक आहे. बाजारात आपण जे अन्नपदार्थ घेतो ते आपल्याला उत्तम दर्जाचेच आहेत याची आपण खात्री देऊ शकत नाही. कधीकधी स्वस्त मिळणारे पदार्थ पण चांगले असतात आणि कधीकधी महाग मिळणारे पदार्थसुद्धा चुकीच्या ठिकाणाहून आणलेले असतात आणि जास्त नफा मिळवण्यासाठी विकले जातात. म्हणजेच बाजारात मिळणारे पदार्थ हे योग्य प्रकारचे असतील असं नाही. म्हणूनच आपण जे खरेदी करतो ज्या पदार्थांची, अन्नपदार्थांची, ते एखाद्या विश्वसनीय दुकानातून केली पाहिजे की ज्या ठिकाणांना आपल्याला खात्री आहे की चांगल्या क्वालिटीचं धान्य मिळतं. खाताना आपल्याला कळू शकतं, वापरताना कळू शकतं, किमतीच्या बाबतीत कळू शकतं. या सगळ्या गोष्टी आपण विचारपूर्वक केल्या पाहिजेत आणि मगच ते धान्य खरेदी केलं पाहिजे. जर आपल्याला धान्य खरेदी केल्यानंतर कळलं की शेंगदाण्याला बघा कुजट वास येतो, असा काही ऑर्डर आला, रंगामध्ये फरक पडला, समजा त्या ऑर्डर वास गंधामध्ये फरक पडला, टेक्स्चर म्हणजे पोतामध्ये फरक पडला, पोत म्हणजे एक विशिष्ट प्रकारची क्वालिटी, टेस्ट चवीमध्ये फरक पडला, तर समजायचं त्याच्यातले न्यूट्रिएंट्स आहेत, न्यूट्रिएंट म्हणजे अन्नपदार्थ आहेत, हे नष्ट झालेले आहेत. थोडक्यात या येलोइश पॅराग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की चांगल्या क्वालिटीचे पदार्थ खरेदी करा की ज्याचा रंग चांगला असेल, चव चांगला असेल, पोत चांगला असेल, क्वालिटी चांगली असेल, टेस्ट चांगली असेल. थोडक्यात हे महत्त्वाचे जे घटक सांगितले आहेत, कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट, ह्या सगळ्या घटकांमधून आपण खात्री करूनच तो अन्नपदार्थ खरेदी केला पाहिजे. हां, आता ह्या चित्रात जे पदार्थ दिसत आहेत बघा, नीट बघा, हे सगळे तुमच्या पदार्थ आवडीचे आहेत. पदार्थ नावं सांगायची काही गरज नाही आहे. इन फर्स्ट पिक्चर या ठिकाणी पहिल्या चित्रात काय आहे, वडापाव आहे. पोटॅटो वडा म्हणजेच वडापाव, वडा, बटाटा वडा आणि पाव. आणि दुसऱ्या चित्रात आहे पाणीपुरी. आता हे दोन्ही पदार्थ आपल्या आवडीचे आहेत, परंतु हे पदार्थ जर एखाद्या योग्य ठिकाणी तयार झाले नसतील तर ते आपल्या शरीराला त्रासदायक ठरतील. या ठिकाणी अजूनही काही पदार्थ दिलेले आहेत बघा, अजून काही पदार्थ दिले आहेत. त्याच्यात या ठिकाणी आपल्याला आवडीच्या डिशेस दिल्या आहेत, पाणीपुरी बघा, पुन्हा बघा, पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झा, बर्गर्स. परंतु हे जे पदार्थ आहेत हे आपल्या शरीराला पदार्थ आवश्यक आहेत का? यांना आपण फास्ट फूड म्हणतो. तर असे पदार्थ शरीराला आपल्या जिभेचे चोचले पुरवतात, परंतु शरीरासाठी मात्र हे पदार्थ अतिसेवन करणे त्रासदायक असतं. कधीतरी पाणीपुरी खाल्ली, कधीतरी वडापाव खाल्ला तर ठीक आहे. म्हणूनच अशा पदार्थांचं सेवन योग्य प्रमाणात करा. अति वडापाव खाणं, अति पाणीपुरी खाणं, पाणीपुरी बनवणारा जी व्यक्ती असते त्याची स्वच्छता, तो कशा प्रकारे पाणीपुरी बनवतो आहे, त्याच्यात पाण्यामध्ये कोणते पदार्थ टाकतो आहे, कोणत्या प्रकारचं पाणी वापरतो आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मध्येच काय तुम्ही बातम्या बघता पाणीपुरीवाल्याच्या किंवा वडापाववाल्याच्या, तर उघड्यावरचे योग्य ठिकाण नसलेल्या ठिकाणी असे पदार्थ खाऊ नका. असे पदार्थ खायची वेळ आली तर ते घरात तयार करून खा. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रात आपल्याला काही फ्रूट्स दिसत आहेत. फ्रूटची नावं सांगायची काही गरज नाही, आपण सर्वजण चांगल्या प्रकारे ओळखू शकता. आता ह्या फ्रूट्सचा काय उपयोग आहे आपल्या शरीराला? तर ह्या फ्रूट्सपासून आपल्याला मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात, फायबर्स मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे फायबर्स. फ्रूट्सपासून मिळणारा सगळ्यात, पालेभाज्या आणि फ्रूट्स, नुसत्या फ्रूट्सपासून मिळत नाही. पालेभाज्या आणि फ्रूट्सपासून सगळ्यात महत्त्वाचा घटक मिळतो आपल्याला फायबर्स. आणि फायबर काय महत्त्वाचं आहे, फायबर किती महत्त्वाचं आहे? आता आपण जे अन्न खातो ते आपल्या पचन व क्रियावरून आतड्यामध्ये अन्नाचा चोथा तयार होतो. हा चोथा एकत्र येणं, एकसंघ होणं आवश्यक असतं. कारण एकसंघ झाला, एकमेकाला चिकटून आला चोथा, तरच तो शरीरातून ॲनसद्वारे म्हणजे गुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जाणार. तर त्या चोथ्याला, अन्नाच्या चोथ्याला एकसंघ म्हणजे एकत्र ठेवण्याचं काम फायबर्स करतात. लक्षात घ्या, आपल्याला या फळांपासून, पालेभाज्यांपासून
व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि मिनरल्स मिळतात. हे तीनही घटक शरीराच्या वाढीसाठी उपयोगी नाहीत. मात्र शरीराची त्याला आपण मग सांगितलेलं आहे आपल्याला बॉडी वर्क प्रॉपरली म्हणजे शरीर नीट चांगलं चालू ठेवायचं असेल, शरीरातल्या सर्व क्रिया चांगल्या चालू ठेवायच्या असतील, तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे तर हे व्हिटॅमिन घेतलं पाहिजे. म्हणजे शरीरातली जी इंद्रिय आहेत यांच्या प्रॉपर वर्कसाठी, प्रॉपर कार्यासाठी हे सगळे पदार्थ खाणं आवश्यक आहे योग्य प्रमाणात. हे लक्षात घ्या. या पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराची वाढ होणार नाही, झीज भरून येणार नाही, परंतु अन्नाचा चोथा बाहेर टाकला जाईल फायबर्सच्या माध्यमातून. आणि हे 3 पदार्थ आपल्या शरीराच्या जे काही युनिट आहेत ते प्रॉपरली वर्क करण्यासाठी हे 3 पदार्थ महत्त्वाचे आहेत. एवढी माहिती या पॅराग्राफमध्ये महत्त्वाची आहे. आता हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्ट. अन्नपदार्थ कुठे कुठे फुकट होतं लक्षात घ्या. आपल्या देशात खूप अन्नपदार्थ तयार होतात, अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकतं, परंतु त्याची साठवण योग्य ठिकाणी साठवण केंद्रे म्हणजे स्टोअर करण्याच्या जागा प्रॉपर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात फूड वेस्ट होतं. काय होतं? वेस्ट होतं, फुकट जातं. तर अन्न साठवणगृहे मोठ्या प्रमाणात असली पाहिजेत. आपल्या देशातील अन्न हे फुकट गेल्यामुळे देशातल्या लोकांना त्याची तुटवडा निर्माण होते, गरज निर्माण होतं. त्यामुळे अन्नाची नासाडी टाळणे, अन्न वाया जाणार नाही, फूड वेस्टेज जाणार नाही, नासाडी टाळणं हे आपलं कर्तव्य आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी का शेवटच्या ओळीत म्हटलेलं आहे बघा, टू प्रिव्हेंट वेस्टेज फूड व्हेनेवर वी टेक प्लेस इट इज अवर ड्युटी. आपली ड्युटी आहे. काय ड्युटी आहे? की प्रिव्हेंट वेस्ट फूड व्हेनेवर इट टेक्स प्लेस म्हणजे अन्नपदार्थांची नासाडी टाळणे, अन्नपदार्थ वाया जाणं टाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे आपण अन्नपदार्थांची काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अन्नपदार्थांची वेस्टेज ऑफ फूड 2 प्रकारचं आहे. एक म्हणजे क्वांटिटेटिव्ह. लक्षात घ्या, नीट शब्द पुन्हा बघा शब्द. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूडमध्ये काय, तर आपण रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोविंग. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण हा पॅराग्राफ नीट बघूया. Wrong methods of farming like hand sowing of seeds, inadequate threshing, improper storage and wrong methods of distribution. म्हणजे शेतकऱ्याच्या स्तरावर शेतकरी जे काय करतो, चुकीच्या पद्धतीने शेती करतो. उदाहरणार्थ मुठीने पेरणे म्हणजे एकाच ठिकाणी सगळं धान्य पेरलं जातं. अव्यवस्थित मळणी करणं, थ्रेशिंग म्हणजे मळणी करणे. अयोग्य साठवण, योग्य प्रकारे साठवण न करणं, अशा प्रकारे केल्यामुळे एक प्रायमरी स्टेजला म्हणजे शेतकऱ्याकडून अन्न येतानाच बऱ्याच प्रमाणात अन्नाची नासाडी होते. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे संख्यात्मकरित्या, क्वांटिटेटिव्हचा अर्थ होतो संख्यात्मकरित्या अन्नपदाची नासाडी. आता अजून एक त्याच्यात मुद्दा आहे, लक्षात घ्या. आपण जेवायला जातो लग्नात वेगनात किंवा इतर कार्यक्रमात आणि त्या ठिकाणी आपल्याला आग्रह केला जातो, ऑफरिंग अँड सर्विंग. आग्रह केला जातो. ऑफरिंग म्हणजे आग्रह करणे, सर्विंग म्हणजे वाढणे. ऑफरिंग म्हणजे आग्रह करणे, सर्विंग म्हणजे वाढणे. वाढलं जातं, बघितलं जात नाही की समोरच्याचं पोट किती आहे, त्याला किती गरज आहे, अजून खा, घे, एक घे, एक घे, 2 घे, अशा प्रकारे करून जे वाढलं जातं त्यामुळे काय होतं की अन्नपदार्थांची नासाडी होते. क्वांटिटेटिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणात, संख्यात्मक मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांची नासाडी होते. आपल्याला म्हणूनच बुफे पद्धत योग्य आहे मोठ्या कार्यक्रमांमध्ये. बुफे पद्धतीत काय असतं, आपल्याला जेवढा जो पदार्थ आवडेल तेवढाच घ्या, बाकीचे पदार्थ घेऊ नका, त्यांची नासाडी टाळू नका. म्हणूनच पंगत पद्धतीपेक्षा बुफे पद्धत योग्य आहे की थाळीतलं अन्न कोणत्याही वेस्टेज घालू नका. योग्य प्रकारे ते आपल्या देशात कित्येक लोक उपाशी आहेत, त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही.
अशा वेळेला अन्नपदार्थाची नासाडी करणं म्हणजेच क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, चुकीच्या पद्धतीने शेतीमध्ये किंवा इतर प्रकारचे आग्रह करून जेवण वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, हे लक्षात घ्या. आता आपण एक प्रकार बघितला होता क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, आणि या ठिकाणी दुसरा प्रकार आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक अन्न नासाडी, आणि या ठिकाणी क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक अन्न नासाडी. आता चुकीच्या पद्धती, युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड, म्हणजे अन्न सुरक्षेच्या चुकीच्या, अन्न टिकवण्याच्या चुकीच्या पद्धती करणं. आता काही वेळा माहिती आहे आपल्याला की अन्न टिकवण्यासाठी काही पेस्टिसाइड्स किंवा काही प्रिझर्वेटिव्स टाकल्या जातात अन्नामध्ये, जास्त प्रमाणात टाकलं गेलं. ओव्हर कुकिंग, जास्त प्रमाणात अन्न शिजवलं. वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग, लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम. पालेभाज्या ह्या कापण्याच्या आधी धुवायच्या असतात. पालेभाज्याचं धुतल्यावर म्हणजे आधी कापून घेतल्याने मग धुतल्या तर त्याच्यातली बी आणि सी विटॅमिन सी निघून जातात. त्यामुळे पालेभाज्या ह्या आधी धुवून घ्या किंवा कोणत्याही भाज्या आधी धुवून घ्या आणि मग कापा, हे जास्त योग्य आहे. त्यामुळे अशा प्रकारची अन्नाचे घटक कमी होतात. म्हणजे आपण जे काही बघितले मगास अन्नाचे घटक कॉन्स्टिट्युएंट बघितले फूड, हे जर अन्नातून निघून गेले तर ह्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, म्हणजे अन्नपदार्थातून जर विटॅमिन्स निघून गेली, पालेभाज्यातून विटॅमिन निघून गेली, त्यातनं चांगले अन्नपदार्थ घटक निघून गेले, तर अशा प्रकारच्या लॉसला आपण क्वालिटेटिव्ह लॉस म्हणतो. ह्याच्यात आपल्याला सांगितलं आहे की जे काही नाजूक पदार्थ आहेत, द्राक्ष आहेत, ग्रेप्स आहेत किंवा आंबे आहेत, फळं आहेत, अशा पदार्थांची बघा ग्रेप्स, मँगोज, अशा पदार्थांची ट्रान्सपोर्टेशन करताना काळजी घेणं आवश्यक आहे. हाताने म्हणजे वाहतूक करताना योग्य प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपल्याला हा जो येलो चार्ट दिसतो आहे छोटा, अतिशय महत्त्वाचा आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. लक्षात घ्या, आपल्याला जर अन्नाची नासाडी टाळायची असेल, अन्न नासाडी टाळायची असेल तर काय करावं लागेल ते ह्या पिवळ्या चौकटीत दिलेलं आहे. प्रश्न आणि उत्तरासाठी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो परीक्षेत या चौकटीवरून. त्यामुळे नीट लक्ष द्या की या ठिकाणी काय म्हटलं आहे, व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. अन्न पदार्थांची नासाडी होऊ नये, अन्न वाया जाऊ नये, यासाठी तुम्ही काय कराल. पहिला मुद्दा वाचू आपण. सर्व युअरसेल्फ ओनली. सर्व युअरसेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट. आवश्यक तेवढेच अन्न घ्या. तुम्हाला हवं असलेलंच अन्न ताटात घ्या. हावरटपणे खाऊ नका. जेवढं गरज आहे तेवढंच खा, आणि जे ताटात घ्याल ते पूर्णपणे खा. दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी, अवॉइड ओव्हर कुकिंग ऑफ फूड. अन्न जास्त शिजू नका, म्हणजेच अन्न जास्त वेळ शिजू नका. त्यातनं सगळे घटक, विटॅमिन्स वगैरे सगळे फायबर्स असतील किंवा आणि काही घटक असतील, मिनरल्स असतील, हे सगळे घटक नष्ट होतील आणि मग त्याचा आपल्या शरीरासाठी उपयोग होणार नाही. तिसरा मुद्दा आहे या ठिकाणी, अवॉइड थ्रोविंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इट इन द प्रॉपर वे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, शिल्लक अन्न टाकून देऊ नका, योग्य पद्धतीने पुन्हा वापरा. प्रत्येक काही वेळा जे अन्नपदार्थ जास्त शिजवले म्हणजे जास्त प्रमाणात केले जातात, ते जे शिल्लक राहिले तर ते गरीब ज्यांना मिळत नाही खायला त्यांना नेऊन द्या किंवा ते प्रॉपरली योग्य प्रमाणात स्टोअर करा. चौथा मुद्दा आहे, बाय ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा ॲज यू नीड. अवॉइड द टेम्पटेशन टू द मेक एक्सेसिव्ह परचेस. लक्षात घ्या, जे नासाडी होणारे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ दुधासारखे आहेत, फ्रूट्स आहेत, मिल्क आहेत,
दूध म्हणजे फ्रूट्स मिल्क हे जे नाशवंत पदार्थ आहेत हे मोठ्या प्रमाणात खरेदी करू नका, गरजेप्रमाणे करा. दूध आपण रोज आणतो, का एकदम महिन्याचं आणून ठेवत नाही, कारण ते टिकणार नाही, आपला पैसा वेस्टेज होईल, अन्नपदार्थ खराब होतील. फळं पण आपण थोडी थोडी आणावीत. एकदम 10 किलो ॲपल घेऊन आलं तर खराब होणार ती खाण्याच्या अगोदर. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. पैशाची खराबी, अन्नपदार्थांची खराबी म्हणजेच आपल्याला त्रासदायक ठरेल आर्थिक बाबतीतसुद्धा. 5वा मुद्दा आहे स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड. आता जे काय आपल्याला हे जे नाशवंत पदार्थ आहेत, अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. फळ, भाज्या, दूध वगैरे, म्हणजे दूध वगैरे आहे हे पदार्थ. 5वा मुद्दा बघतोय आपण. स्टोअर ग्रेन्स अँड पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क हे जे अन्नपदार्थ आहेत हे आपण प्रॉपरली योग्य प्रमाणात स्टोअर केले पाहिजेत. त्यानंतर आपण 6वा एक मुद्दा बघतो आहोत. चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल, कॅन, पॅक फूड अँड यूज विथिन दॅट टाईम. आपल्याला बघा, नीट लक्षात घ्या या ठिकाणी 6वा मुद्दा. आपल्याला स्वस्त मिळतं म्हणून आपण कधीकधी एक्सपायरी डेट झालेल्या वस्तू घेऊन येतो आणि आपण खुशीच असतो की आपल्याला स्वस्त मिळालं. पण असं एक्सपायरी डेट म्हणजे खराब झालेले अन्नपदार्थ असू शकतात. त्यामुळे एक्सपायरी डेट बघूनच पदार्थ खरेदी करा. विशेषतः आपण ब्रेड आणतो किंवा आणि काही पदार्थ आणतो, अन्नपदार्थ जे पॅकिंग फूड असतं त्याच्यावर एक्सपायरी डेट बघत चला. आणि 7वा मुद्दा आहे ईट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व युअरसेल्फ. ताटात घेतलेले अन्नपदार्थ सर्व खा, फुकट घालू नका. कारण काही लोकांना एक वेळचं जेवण मिळत नाही. अन्नपदार्थामुळे, उपासमारीमुळे लोक मरत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे वेस्टेज करू नका. या ठिकाणी एक आपल्याला ऑब्झर्व अँड डिस्कससाठी एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला लक्षात घ्या. ऑब्झर्व अँड डिस्कस की लग्न समारंभात आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला अक्षता दिल्या जातात. व्हॉट कॅन वी डू टू अवॉइड यूज ऑफ राईस ग्रेन्स ॲज अक्षता अँड टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड ड्युरिंग वेडिंग फीट्स. म्हणजे अन्नपदार्थांचा जर या ठिकाणी अपव्यय टाळायचा असेल, तांदूळ दिले जातात लग्नाच्या वेळी. वर आणि वधूच्या म्हणजे नवरा आणि नवरीच्या लग्नासाठी त्यांच्या डोक्यावर तांदूळ टाका, अक्षता टाका. तर हे एक प्रकारे वेस्टेज आहे. त्या ठिकाणी तांदळाचं वेस्टेज केलं जातं. ह्या तांदळाच्या ऐवजी काय करता येईल आपल्याला याचा विचार तुम्ही करा. काही ठिकाणी फुलांच्या पाकळ्या टाकल्या जातात, तर ते अन्नापेक्षा योग्य आहे. शेवटी आपली भावना महत्त्वाची आहे. अन्नपदार्थांचं वेस्टेज करणं हे महत्त्वाचं नाही, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे खाली इकडे आपल्याला दिलेलं आहे बघा, वाचूया जरा आपण हा भाग. काय दिलेलं आहे? 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज. लोक मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणे फूड वेस्टेज करतात, अन्नपदार्थ खराब करतात, नासाडी करतात. आणि त्यामुळे जगातल्या काही महत्त्वाच्या देशांनी जागतिक स्तरावर 16 ऑक्टोबर हा वर्ल्ड फूड डे म्हणजेच जागतिक अन्न दिन, अन्नाची काळजी घेण्याकरता, अन्नाची सिक्युरिटी आणि अवॉइड फूड वेस्टेज, अन्नाची काळजी घेण्यासाठी, अन्नाचं महत्त्व समजण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. लक्षात घ्या, 16 ऑक्टोबर. आता या ठिकाणी आपल्याला फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन म्हणजेच या ठिकाणी अन्न साठवण व सुरक्षा. आता अन्न साठवण कशी केली जाते, सुरक्षा कशी महत्त्वाची आहे, आपण पहिल्या ओळी वाचूया. वी हॅव लर्न्ड अबाउट व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग एक्सेट्रा. हे 4 मेथड आपल्याला दिलेले आहेत, लक्षात घ्या. अन्नपदार्थ टिकवायचे असतील तर पहिली मेथड आहे फ्रीजिंग, म्हणजे योग्य तापमानात ठेवा,
फ्रीजरमध्ये ठेवा, 5°C कमी तापमानात ठेवा फ्रीजमध्ये, म्हणजे अन्नपदार्थ टिकतात. दुसरं आहे ड्राईंग, सूर्यप्रकाशात वाळवणं. काही कडधान्य वगैरे आपण वाळवतो आणि मग टिकवतो. नंतर बॉइलिंग, उकळणं, दूध आपण उकळून 1-2 दिवस टिकू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे की एअरटाईट पॅक. लक्षात घ्या, एअरटाईट पॅकिंग. जर तुम्ही पालेभाज्या आणि फळांचं एअरटाईट पॅकिंग केलं तर ते दुप्पट किंवा तिप्पट कालावधी टिकू शकतात. अशा प्रकारे ही माहिती आपण घेतलेली आहे. आता आपल्याला खाली जे 2 मुद्दे दिलेले आहेत महत्त्वाचे, लक्षात घ्या. कोणते मुद्दे आहेत? फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन हे बघायचे. प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबायल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेट्स इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. लक्षात घ्या, आपल्याला अन्न सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ होते. आणि इन्फेक्शन बाय पेस्ट म्हणजेच या ठिकाणी कीड लागणे, किडीपासून धान्य, पेस्ट म्हणजे किडीपासून धान्य खराब होण्यापासून वाचवणे किंवा सुरक्षित ठेवणे. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत अन्नरक्षणमध्ये. पुन्हा एकदा आपण हे वाक्य वाचूया. बघा, प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. डेफिनेशनसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे, व्याख्येसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. दुसरं आपल्याला काय आहे? फूड प्रिझर्वेशन म्हणजेच अन्न परिरक्षण. प्रोटेक्शन वेगळं आणि प्रिझर्वेशन वेगळं. प्रोटेक्शनमध्ये काय होतं? सुरक्षित ठेवणं, आणि जास्त वेळ सुरक्षित ठेवणं याला प्रिझर्वेशन म्हणतात. लक्षात घ्या, अन्नपदार्थ जास्त वेळ दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी टाकणं, पदार्थ वापरणं, म्हणजेच या ठिकाणी प्रिझर्वेटिव्ज वापरणं. प्रिझर्वेटिव्ज वापरून जर आपण अन्न टिकवलं तर त्याला फूड प्रिझर्वेशन म्हणतात. आणि प्रोटेक्शन म्हणजेच नॅचरल पद्धतीने प्रोटेक्ट करणे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या घ्या. आता आपण ह्याची डेफिनेशन बघूया. फूड प्रिझर्वेशन, यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. म्हणजेच लक्षात घ्या, अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणजे परिरक्षक, म्हणजेच काही रासायनिक पदार्थ असतात, त्या पदार्थांना आपण ही जी काही पद्धत आहे त्या पद्धतीला, म्हणजे अनेक जे पदार्थ वापरून अन्न टिकवलं जातं या पद्धतीला आपण या ठिकाणी फूड प्रिझर्वेशन म्हणजे अन्न परिरक्षण असे म्हणतो. ही पण एक डेफिनेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी बघा, या पिंक चौकटीमध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. नॅशनल इन्स्टिट्यूशन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच या ठिकाणी FDA फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, थोडक्यात FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ही जी संस्था आहे ही देशाच्या स्तरावर आहे, राष्ट्रीय पातळीवर आहे. आणि ही काय करते? अन्न आणि औषधे, फूड आणि ड्रग म्हणजे औषधे, लक्षात घ्या. फूड आणि ड्रग ह्यांच्यावर काय करते? नियंत्रण ठेवते, त्यांच्या क्वालिटीवर नियंत्रण ठेवते. आणि हा जो काय कायदा आहे 2006, या 2006च्या कायद्याने त्यांच्या क्वालिटीज नेमून दिलेल्या आहेत. तेवढ्या क्वालिटीचे गोष्टी आहेत की नाही बाजारात फूड आणि ड्रगमध्ये, त्यांचं म्हणजे परीक्षण करते. अशा प्रकारे हा विभाग आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता पेज नंबर 37, ऑन पेज नंबर 37 हियर्स मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. या ठिकाणी आपल्याला अन्नरक्षणाच्या पद्धती दिल्या आहेत. लक्षात घ्या, मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन, अन्नरक्षणाच्या पद्धती दिलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली जी पद्धत आहे ती आहे फ्रीजिंग.
फ्रीजिंग म्हणजे काय, तर गोठवणे. काही पदार्थ गोठवून टिकवले जातात. काही पदार्थ गोठवून टिकवले जातात. कोणते पदार्थ गोठवून टिकवले जाऊ शकतात ह्याचा आपण विचार करा. त्यालाच आपण रेफ्रिजरेटर म्हणजे शीतकपाट मराठीमध्ये शब्द आहे. शीतकपाटात आपण पदार्थ ठेवले तर बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल्स आर स्लो डाऊन. म्हणजे ज्या काही जैविक आणि रासायनिक घटना होतात त्यांचा वेग कमी होतो आणि पदार्थ जास्त वेळ टिकतात. म्हणून आपण अशा प्रकारे अन्नपदार्थ टिकू शकतो. दुसरी पद्धत आहे वर दिलेली बघा, यूज ऑफ इन्सर्ट गॅस. यूज ऑफ इन्सर्ट गॅस म्हणजे काय, तर वायूचा वापर करा. आता तुम्ही म्हणाल कसं काय, तुम्ही वेपर्स खाता, इतर काही पदार्थ खाता, त्यांच्यामध्ये बुरशी येऊ नये. कारण अन्नपदार्थ वेपर्स वगैरे 6-6 महिने 8-8 महिने पॅकेट जुनी असतात, लक्षात घ्या. वेपर्स खाताना त्या पॅकेटवर डेट बघत चला. 8 महिने जुने वेपर्स खाल्ल्यावर त्रास होऊ शकतो आणि बुरशी असेल नसेल सांगता येत नाही, पण ते पदार्थ स्पॉईल असतात, खराब असतात. ते टिकवण्यासाठी त्या ठिकाणी गॅस सोडला जातो. त्या पॅकेटमध्ये गॅस सोडला जातो, त्यामुळे ते अन्नपदार्थ टिकवले जातात. आणि तो गॅस कोणता असतो, नायट्रोजन गॅस. लक्षात घ्या. म्हणजे वेपर्सच्या वगैरे पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस सोडला जातो आणि वेपर जास्त वेळा टिकवल्या जातात. तिसरा मुद्दा आहे स्मोकिंग. स्मोक म्हणजे तुम्हाला वाटलं असेल स्मोकिंग करणे म्हणजे विडी पिणे, सिगरेट पिणे, पण या ठिकाणी स्मोकिंगचा अर्थ आहे धुरीकरण. म्हणजे अन्नपदार्थातून ठराविक प्रकारचा धूर पाठवला तर अन्नपदार्थ जास्त वेळ टिकू शकतात. त्याला बोलतो आपण स्मोकिंग. फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. अल्युमिनियम फॉस्फेट इज द यूज इन दिस मेथड. अल्युमिनियम फॉस्फेटचा धुरीकरणासाठी उपयोग करतात. अल्युमिनियम फॉस्फाईडच्या धुरातनं काही पदार्थ टिकवले जातात. त्याच्या खाली मुद्दा आहे बघा, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक, आणि ह्या कीटकनाशकांचा उपयोग करून अन्न टिकवलं जातं. आता मुख्यत्वे या ठिकाणी मेलॅथिओन, लक्षात घ्या, मेलॅथिओन नावाचा जे काही कीटकनाशक आहे त्याचा फवारा पोत्यात धान्य भरल्यावर करतात. म्हणजे पोत्यांमध्ये मेलॅथिओन नावाचं कीटकनाशक फवारतात. त्यामुळे पोत्यातील धान्याला किडी वगैरे लागत नाही. त्याच्यानंतर खाली बघू आपण इरिडेशन. इरेडिएशन म्हणजे रेडिएशन म्हणजेच काय, तर किरण पाठवणे. रेडिएशनचा अर्थ होतो किरण पाठवणे. ते अल्फा किरण असतील, गॅमा किरण असतील, एक्सरेज असतील, अल्फा, गॅमा, बीटा हे किरण आहेत. तुम्हाला 9वीच्या पुस्तकात कळेल त्यांचा उपयोग काय होतो. तर इन दिस मेथड फूड इज एक्सपोज टू द आयझॉनिंग रेडिएशन्स. लक्षात घ्या. म्हणजेच ह्या पद्धतीत काय केलं जातं, आयनीभवन आणि उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारे निर्मित क्ष किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या गोष्टी काही आपल्याला कळणार नाहीत तेवढ्या. त्याच्यात थोडक्यात काय तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओनियन, पोटॅटोज, कांदे आणि बटाटे टिकवण्यासाठी त्यांच्यामधून बीटा किरण पाठवले जातात. गॅमा रेज, बीटा रेज. तर हे अशा प्रकारे रेजचा वापर करून काही अन्नपदार्थ टिकवले जातात, एवढं लक्षात घ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाश्चरायझेशन. आता पाश्चरायझेशन ही मेथड तुम्हाला माहीत असेल, आपण ती मागील वर्षी बघितलेली असेल, की दुधासारखे पदार्थ आहेत हे 80°C तापवले जातात.
लक्षात घ्या. 80 डिग्री सेल्सिअसला दूध 15 मिनिट तापवलं जातं. किती मिनिट? 15. 80च्या वर तापवलं जात नाही, कारण दूध उकळलं की त्यात वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडून येतात, म्हणून 80च्या वर तापवलं जात नाही. 80 डिग्री सेल्सिअसलाच तापवलं जातं. दूध उकळू दिलं जात नाही. उकळलं म्हणजे ते 100 डिग्रीच्या वर जाईल. त्यामुळे दूध न उकळता 80 डिग्रीवर तापवलं जातं आणि मग ताबडतोब थंड केलं जातं. ताबडतोब त्याला थंड केलं जातं. म्हणजे 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत 15 मिनटं उकळवायचं, नंतर थंड करायचं. त्याच्यामुळे दुधातील कीटक मरतात आणि ह्या मेथडला आपण पाश्चरायझेशन म्हणतो. पण आपल्या पिशवीमध्ये जे दूध विकत आपल्याला मिळतं त्याला आपण पाश्चराइज मिल्क म्हणतो. म्हणजेच अशा प्रकारे 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत 15 मिनिट उकळून नंतर थंड केलेलं दूध असतं. त्यामुळे ते दूध टिकतं बराच काळ. आपण ही चौकट जरा नीट वाचूया. इन महाराष्ट्र इरिगेशन प्लांट्स हॅव बीन इन्स्टॉल ॲट लासनगॉन फॉर ओनियन्स अँड पोटॅटोज अँड नवी मुंबई फॉर स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की महाराष्ट्रात लासनगॉन म्हणजेच लासलगावला ह्या ठिकाणी कांदे आणि बटाटे यांच्यावर किर्नियन म्हणजेच रेडिएशन करणारी मोठे प्लांट उभारलेले आहेत. आणि मुंबईत मसाल्याच्या पदार्थावर स्पाइस म्हणजेच स्पायसेस मसाल्याच्या पदार्थांवर या ठिकाणी किर्नियन म्हणजे रेडिएशन करणारे प्लांट उभारले आहेत. महाराष्ट्रात लासलगाव आणि नवी मुंबई या ठिकाणी हे प्लांट आहेत रेडिएशन करणारे आणि त्यातून अन्न टिकवलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला हे जे चित्र दिसतं आहे हे चित्र कोणाचं आहे? ग्रेट सायंटिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट लुई पाश्चर. लक्षात घ्या, लुई पाश्चरने काय केलं? लुई पाश्चरने अनेक जीवाणू शोधून काढले आणि त्याद्वारे लसी विकसित केल्या. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धती जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी विकसित केली. नीट लक्षात घ्या. वाढलेल्या तापमानाचा वापर करून सूक्ष्मजीवांची वाढ रोखून ठेवणं हे पाश्चर यांनी उपयोगात आणली ही पद्धत. पाश्चर यांनी अनेक संशोधनसुद्धा केलेली आहेत, त्यांची माहिती आपण नंतर घेणार आहोत. आपण लुई पाश्चर यांच्या इन्व्हेन्शनबद्दल बोलत होतो. तर ही जी पाश्चरायझेशन मेथड आहे दूध टिकवण्यासाठी वगैरे, ही लुई पाश्चर यांनी शोधून काढलेली आहे. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, प्राणी वगैरे चावल्यावर आपण जी रेबीज लस घेतो, कुत्रा चावल्यावर, विशेष करून कुत्रा, माकड किंवा इतर काही प्राणी चावल्यावर रेबीज लस घेतो. अगोदर आपल्याला 21 नंतर 14 इंजेक्शन घ्यावी लागायची. आता 3 आणि आता सगळ्यात शेवटी एका इंजेक्शनवर आलेलं आहे. तर अगोदर 14 इंजेक्शन घ्यावी लागायची कुत्रा चावल्यावर. तर ती अशा प्रकारची वॅक्सिन शोधण्याचं काम लुई पाश्चर यांनी केलेलं आहे. आणि यांचे अजूनही अनेक शोध आहेत, त्यांची माहिती आपण पुढच्या प्रकरणात घेऊ. मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये आपला एक भाग राहून गेला. तो आहे म्हणजे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज. म्हणजे या ठिकाणी काय, तर परिरक्षकांचा वापर. नॅचरल प्रिझर्वेटिव्ज आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ज, दोन प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज आहेत. आता त्याच्यामध्ये सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज ॲज प्रिझर्वेटिव्ज, हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ज आहेत. आणि लक्षात घ्या, आणि ॲसिटिक ॲसिड म्हणजे व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट आणि इतर काही नायट्रेट पदार्थ आहेत, हे सगळे आहेत केमिकल प्रिझर्वेटिव्ह. ही सगळे रासायनिक परिरक्षक आहेत, रासायनिक पदार्थ आहेत. आणि हे नॅचरल म्हणजे नैसर्गिक पदार्थ आहेत. हे नैसर्गिक आणि रासायनिक पदार्थांचा वापर करून टिकवले जातात. आपल्याला माहीत आहे, लोणची, मुरांबे हे सगळे नैसर्गिक वापरतो आपण. आणि काही प्रमाणात जास्त दिवस टिकवायचे असेल तर आपण व्हिनेगर वापरतो, ॲसिटिक ॲसिड वापरतो म्हणजे व्हिनेगर. तर अशाचे प्रकारे आपल्याला हे दोन महत्त्वाचे प्रिझर्वेटिव्ज आहेत, नॅचरल प्रिझर्वेटिव्ज आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ज, ज्यांचा आपण वापर अन्नपदार्थ टिकवण्यासाठी करतो.
हा जो काही चार्ट दिसतो आपल्याला, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल म्हटलेलं आहे. फूडस्टफ म्हणजे अन्न पदार्थ आणि अडल्ट्रंट. अडल्ट्रंट म्हणजेच काय, तर भेसळयुक्त पदार्थ. दुधामध्ये काय केलं जातं, पांढरा रंग, चुना वगैरे पदार्थ टाकले जातात. रेड चिली पावडर. रेड चिली पावडरमध्ये काय टाकलं जातं, लाल म्हणजे आपण त्याला मिरची पावडर बोलतो. तर मिरची पावडरमध्ये लाकडाचा भुसा, लाल रंग टाकला जातो किंवा लाल रंगाचा लाकडाचा भुसा टाकला जातो. त्या ठिकाणी सीड्स ऑफ पपया. सीड्स ऑफ पपया, पपयाच्या बिया चहा पावडरमध्ये वगैरे टाकल्या जातात किंवा आणि काही धान्यांमध्ये टाकल्या जातात. आणि आईस्क्रीम. आईस्क्रीममध्ये सुद्धा दुधाच्या ठिकाणी अन्य काही रासायनिक पदार्थ टाकले जातात, इतर काही पावडर्स वगैरे मिक्स केल्या जातात. तर अशा प्रकारे अन्न भेसळ करणं हा गुन्हा आहे. अन्नपदार्थामध्ये दुसरा पदार्थ टाकून अन्नपदार्थ बिघडवणं हा गुन्हा आहे. त्यालाच आपण अडल्ट्रंट म्हणजेच भेसळयुक्त अन्नपदार्थ म्हणतो. काही वेळा चहा पावडरमध्ये लाकडाचा भुसा टाकला जातो. काही डाळींमध्ये दगड टाकले जातात. तर अशा पदार्थ मिसळून व्यापारी आपला फायदा काढतात. पण अशा अडल्टेड फूडस्टफ्स विकणं, अन्नपदार्थ विकणं हा गुन्हा आहे. आपण अन्नपदार्थात भेसळ अडल्ट्रेट करू नको म्हणतो, पण त्याचप्रमाणे या ठिकाणी फूड इज अडल्ट्रेटेड इन दिस वे टू. अन्नपदार्थात अशा प्रकारची पण भेसळ केली जाते की आपल्याला कळत नाही कधी कधी. मग काय केलं जातं, रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनेंट्स ऑफ फूड. एक्झाम्पल, रिमूव्हल ऑफ कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लोज, कार्डामॉम्स एक्सेट्रा. लक्षात घ्या, या ठिकाणी काय केलं जातं, दुधातील फॅट स्निग्धांश काढला जातो. तसेच जे काही या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ आहेत, इसेन्स ऑफ क्लोज, कार्डमॉम्स म्हणजे लवंग, वेलदोडे यांचा अर्क काढून घेणं, यांच्यातील सगळं सार काढून घेणं आणि मग राहिलेले वेलदोडे विकणं. म्हणजे अशा प्रकारे क्वालिटी काढून घेतला जातो, इसेन्स काढण्यासाठी पदार्थ आणि मग राहिलेले पदार्थ विकणं. अशा प्रकारे अन्न भेसळ केली जाते. नंतर दुसरं आहे बघा, मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इनएडिबल और चिपर मटेरियल और हार्मफुल कलर विथ फूड. म्हणजे लो क्वालिटीचे पदार्थ मिक्स करणं, त्रासदायक हार्मफुल म्हणजे हानिकारक पदार्थ मिक्स करणं आणि भेसळ करणं. तिसरा प्रकार आहे मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फायलिंग्स, युरिया ड्युरिंग द हॉर्स सॉडस्ट एक्सेट्रा. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणी जे पदार्थ सांगितले तुम्हाला हसायला येईल, पण खरं आहे की काही ठिकाणी हे पदार्थ वापरले जातात. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं स्मॉल स्टोन तांदळामध्ये, कडधान्यामध्ये टाकले जातात. फाईन सँड वाळू काही वेळा मिक्स केली जाते. आयर्न फायलिंग्स म्हणजे लोखंडाचा चुरा, लोखंडाचा किस असतो, तो लोखंडाचा चुरा मिक्स केला जातो काही ठिकाणी चहा पावडरमध्ये वजन वाढण्यासाठी. युरिया म्हणजे खत, दुधामध्ये युरिया टाकला जातो पांढरा रंग येण्यासाठी, खत वाढण्यासाठी, किंवा आणि काही पदार्थ तयार केले जातात. ड्युरिंग द हॉर्स डंग ऑफ हॉर्स म्हणजे घोड्याची जी विष्ठा असते त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात, सगळं गवत दिसतं घोड्याच्या विष्ठामध्ये, ती घोड्याची विष्ठ मिक्स केली जाते. सॉडस्ट लाकडाचा भुसा मिक्स केला जातो. तर अशा प्रकारे हे पदार्थ मिक्स करून अन्न भेसळ केली जाते. थिंक अ लिटिलमध्ये आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी की आपण जे पदार्थ खातो तो प्रत्येक पदार्थ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आणि क्वालिटी फूड देणारा आहे की नाही, म्हणजे सकस आहे की नाही, आपलं अन्न खातो ते सकस आहे की नाही याचा विचार प्रत्येकाने करावा. सकस अन्न खाणं आवश्यक आहे. हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्टरेट. तुमच्याकडे येणाऱ्या दुधामध्ये भेसळ आहे की नाही कसं ओळखाल. लक्षात घ्या, दुधामध्ये भेसळ आहे की नाही कसं ओळखाल. पाणी टाकून भेसळ केलं तर पाणी मिसळलेलं हे कळूच शकत नाही आपल्याला वरवर. मग आपल्याला प्रयोगशाळेत एक टेस्ट करावी लागेल. काय करावं लागेल तर काचपट्टीवर
एक थेंब घ्यावा लागेल आणि काचपट्टी तिरकी करायची, जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल. लक्षात घ्या. म्हणजे पाणी असेल तर तो वेगळ्या प्रकारे ओघळेल आणि नुसतं दूध असेल जाड तर वेगळ्या प्रकारे. काच पट्टीवर ओघळण्याची पांढरी खून न दिसल्यास दुधात पाणी आहे असं समजावं. म्हणजे अशा प्रकारे अडल्ट्रेट फूडस्टफ कळेल. नंतर मिरची पावडर, रेड चिली पावडर मगास आपण बघितली. त्याच्यात ब्रिक डस्ट, ब्रिक म्हणजे विटांची भुकटी किंवा विटांचा चुरा. तर हे आपण कसं ओळखायचं विटांचा चुरा मिसळलेला आहे की नाही? तर या ठिकाणी 1 चमचा मिरची पावडर चंचूपात्रात घेऊन, म्हणजे एका भांड्यात घेऊन अर्धे चंचूपात्र भरले एवढे पाणी घ्या. म्हणजे अर्ध्या पेल्या पाण्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाका आणि 5 मिनटं ते मिश्रण स्थिर ठेवा. जर पाण्याच्या तळाशी लाल थरा जमा झाला असेल तर विटांची भुकटी आहे असं समजा. आणि नंतर मग 5 मिनटं झाल्यावर पाण्याच्या तळाशी जर विटांचा लाल रंग दिसला तर तो विटांचा चुरा आहे असं समजा. या ठिकाणी तिसरं आहे टर्मरिक पावडर, हळद. हळदमध्ये काय टाकलं जातं? मेटॅनिल येलो नावाचा पदार्थ टाकला जातो. तर आपल्याला हा चेक करायचा असेल तर आपण काय करावं लागेल? एखाद्या भांड्यामध्ये किंवा परीक्षा नळीत थोडी हळद घ्या, त्यात थोडं पाणी टाका, मिश्रण ढवळा आणि त्यात हायड्रोक्लोरिक आम्ल टाका. लक्षात घ्या, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल टाका. हळद, पाणी आणि आम्ल टाका, मिक्स करा आम्लात. जर त्याला लाल रंग झाला, हायड्रोक्लोरिक आम्लाचा रंग जर लाल झाला तर त्या ठिकाणी मेटॅनिलची भेसळ केलेली आहे लक्षात ठेवा. आणि जर हळदीचा रंग कायम राहिला तर ती चांगली हळद आहे असं समजा. आणि शेवटचा भाग आपण शेवटच्या ह्याच्यात बघा, या ठिकाणी रवा दिलेला आहे. रव्यामध्ये काय केलेलं? फाईन आयर्न फायलिंग्स. रव्यामध्ये एकदम छोट्या प्रकारे लोखंडाचा चुरा टाकला जातो. आयर्न फायलिंग म्हणजे लोखंडाचा किस टाकला जातो. सोपी पद्धत आहे. रव्यातनं आपण चुंबक फिरवायचा, मॅग्नेट फिरवल्यावर काय होईल? आयर्न फायलिंग असतील तर मॅग्नेटकडे ते आकर्षिले जातील आणि ह्या ठिकाणी भेसळ आपल्याला ओळखता येईल. तर भेसळ ओळखण्यासाठी आपल्याला दिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला थोडी माहिती दिलेली आहे. काय माहिती आहे वाचू आपण. इन 1954 पार्लमेंट पास प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट. लक्षात घ्या, आपण थोडक्यात माहिती घेऊया. 1954मध्ये पार्लमेंट म्हणजे लोकसभा, अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा लोकसभेने संमत केला. पार्लमेंटचा अर्थ होतो संसद, लोकसभा नाही, संसद. संसदेने हा कायदा संमत केला आणि वेळोवेळी सुधारणा करून 54मध्ये संमत केला. 1976मध्ये त्याच्यात काही सुधारणा केल्या. आणि दुधामध्ये जे भेसळ करतात, कारण दूध लहान मुलं पितात, आजारी माणसं पितात, दूध हे आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना जन्मठेप म्हणजे 7 वर्षाची शिक्षा, हे लक्षात घ्या. जन्मठेपेचा अर्थ होतो 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे. जन्मठेपेला या ठिकाणी शब्द आहे लाईफ इम्प्रिझनमेंट. लक्षात घ्या, कोणता शब्द आहे बघा? लाईफ इम्प्रिझनमेंट, म्हणजेच तुरुंगात टाकलं जाईल 7 वर्ष, अशा प्रकारे शिक्षा दिलेली आहे. आता बाजूला आपल्याला दिलेलं आहे ऑलवेज रिमेंबरमध्ये चौकटीत, सम केमिकल्स आर इंजेक्टेड इंटू फ्रूट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी. लक्षात घ्या, फळांना काही इंजेक्शन टोचली जातात. ती फळं आकर्षक आणि टेस्टी बनवण्यासाठी त्याच्यात गोड पदार्थ भरले जातात, रंग भरला जातो, हे लक्षात घ्या. नंतर मिल्क वेंडर्स ॲड टू युरिया टू द मिल्क. दुधामध्ये युरिया नावाचं खत असतं, म्हणजे एवढा घातक पदार्थ मिसळला जातो. मग दुधाचा आपल्याला काय फायदा? चांगलं दूध इंजेक्शनच्या सहाय्याने पिशवीतून काढून घेणं आणि इंजेक्शनच्या सहाय्याने पुन्हा त्या पिशवीत युरिया भरणं, अशा प्रकारे काही व्हेंडर्स करतात, विक्रेते करतात. काही वेळा हायर फॅट कंटेंट, म्हणजेच दुधाची किंमत वाढावी
दुधाची स्निग्धता वाढावी, दुधात युरिया मिसळ. स्निग्धता म्हणजे फॅट वाढावे, म्हणजे स्निग्धता वाढावी म्हणून दुधामध्ये युरिया टाकला जातो. तिसरा मुद्दा आहे शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट. एक्सपायरी डेट बदलतात पॅकेटवरची आणि लॉस होऊ नये म्हणून अशी पॅकेट पुन्हा विकतात. चौथा मुद्दा आहे बघा या ठिकाणी, कॅल्शियम कार्बाईड. फळं पिकण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडच्या पावडरमधून फळं बुडवून काढतात. जे आंबे आपल्याला पिवळे धम्मक दिसतात, येलोइश मँगो, पिवळ्या रंगाची पूर्ण पिकलेली पिवळी फळं कधी घेऊ नका, कारण ती कार्बाईडचा वापर करून पिकवली जातात. त्याच्याऐवजी नॅचरल हिरव्या रंगाचे आंबे खा, हिरव्या रंगाची केळी खा, हिरव्या रंगाचे फळं खा. आणि पाचवा मुद्दा दिलेला आहे बघा, फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड एक्सेट्रा आर मिक्स विथ द कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स सगळ्यात डेंजर आहेत. त्याच्यामध्ये कार्बोनिक सोडा आणि फॉस्फरिक ॲसिड अशा पदार्थाचे, जे काही कार्बोनेटेड सोडा आणि फॉस्फरिक ॲसिड आरोग्यास घातक पदार्थ आहेत ते टाकले जातात. अशा प्रकारे आपले प्रकरण संपलेलं आहे. आपण स्वाध्याय वेगळ्या भागात बघूया.